द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी या परीक्षेचा मुख्य परीक्षेचा पेपर जो पार पडलेला आहे, या परीक्षेमधील चालू घडामोडी या विषयाचे काही संभाव्य उत्तरे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। तर इथे म्हणजे एकूणच पेपर जर पाहिला तुम्ही कालचा, तर बरेच विद्यार्थी म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षेची तयारी करीत होते आणि बरेच जो पूर्व परीक्षा जो मेरिट लागलेला होता आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये थोडासा भ्रमनिराश देखील झाला होता। मात्र जे विद्यार्थी मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरले होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठीचा जो हा पेपर होता, या पेपरच्या माध्यमातून या विषयापुरतं बोलायचं झाल्यास चालू घडामोडी तर एकूणच आपण पाहायला गेलं तर तुमचा जो अभ्यास व्यवस्थित झालेला असणार आहे। तर पूर्व परीक्षेच्या तुलनेमध्ये या 10 जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते मुख्य परीक्षेमध्ये, तर या परीक्षेतले 10 प्रश्न या पूर्व परीक्षेच्या तुलनेत मला इथं वाटेल की एक समाधानकारक आपण म्हणू शकतो। आणि जो प्रश्न जे विचारले गेले होते त्यातले 1 ते 2 प्रश्न थोडंसं किचकट वाटतात आपल्याला, म्हणजे थोडं कन्फ्युजिंग करणारे। मात्र 8 प्रश्न असं म्हणून आपण सर्वसाधारणपणे त्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितरित्या देऊ शकतो। आणि ते जे प्रश्न विचारले गेले आहेत, एखादा प्रश्न म्हणेन मी की आपल्या नोट्सच्या बाहेरचा होता। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने आपण जे मागील 1-2 वर्षामध्ये चालू घडामोडी करंट अफेअर्स त्या ठिकाणी रेग्युलरली तिथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्या माध्यमातून 9 प्रश्न म्हणेन मी त्या ठिकाणी या 10 पैकी प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते। तर मित्रांनो, जाणून घेऊया या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण कंबाईन ग्रुप बी या मुख्य परीक्षेमध्ये झालेले। तर संच असेल डी, या डी संचातील 11 ते 20 या दरम्यान चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न होते। ओके, 11 ते 20 ज्या विद्यार्थ्यांचा संच डी असेल त्यामध्ये तुम्हाला तिथे प्रश्नाची संख्या होती चालू घडामोडी करंट अफेअर्स या विषयाची 11 ते 20 हे प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत। तर आपण एकूणच या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी जाणून घेऊया चालू घडामोडी या विषयापुरतं, आणि तुमचे जे काही आन्सर आहे ते तुम्ही तिथे पडताळून पाहू शकता। तर सुरुवात करू लगेचच। तर 11वा प्रश्न म्हणेन मी डी संचातला, आणि इथे आपला पहिला प्रश्न सुरुवात करूया आपण। आंबेडकर अ लाईव्ह कोण आहेत असा प्रश्न होता। पर्याय आहेत शशी थरूर, हरी नरके, नरेंद्र जाधव आणि जयराम रमेश। साधारणपणे पाहायला गेलं पुरस्कार आणि पुस्तके हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचा असतो। ज्या आपण घडामोडींचा आढावा घेत असतो वर्षभरातल्या, त्यामध्ये साधारणपणे पुरस्कार पुस्तके एक महत्वाचा भाग, आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत 2 प्रश्न या घटकावरती। पुढे एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे आणि त्याबद्दल आपण माहिती घेऊ। सुरुवातीला पुस्तके या घटकावरती हा प्रश्न जो विचारला गेला होता, आणि पहिला प्रश्न होता आंबेडकर अ लाईव्ह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे शशी थरूर, पर्याय क्रमांक 1। ओके, काही वेळेला जोडालावाच्या स्वरूपात प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। इथे मात्र वन लाइनर क्वेश्चन विचारला गेला होता आणि शशी थरूर यांचं हे पुस्तक होतं। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। जाणून घेऊ नेक्स्ट क्वेश्चन। आयोगाचा आवडता असा टॉपिक असं म्हणू शकतो आपण नोबेल पुरस्काराच्या बाबतीत, तो पूर्व परीक्षेमध्ये देखील आपण त्याचा म्हणजे अनुभव घेतलेला असणारच आहे। इव्हन मागच्या 2-3 परीक्षेचा जर आढावा घेतलास, कंबाईन ग्रुप सी चा पेपर असेल किंवा ग्रुप बी चा असेल, किंवा 1 डिसेंबर 2024 रोजी झालेला राज्यसेवेचा पेपर असेल, या परीक्षेमध्ये आपल्याला नोबेल पुरस्कारावरती प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत। त्यामुळे तो टॉपिक आपल्याला सविस्तररित्या अभ्यासणं गरजेचं होतं, आणि त्यालाच अनुसरून 2024 मधील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींची नावे आणि त्यानंतर त्यांचं क्षेत्र या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे। त्यातला आपल्याला योग्य जोड्या लावायच्या होत्या। तर प्रामुख्याने आपल्याला हा टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे। पुरस्कारामध्ये आपण पाहतो बऱ्याचदा अनेक पुरस्कार आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती। मात्र नोबेल पुरस्कार जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने अभ्यासावा लागणारच आहे। त्यावरती प्रश्न आयोगाच्या वतीने विचारले जातातच। तर तशा पद्धतीनेच, आणि वर्करने जर पाहायला गेलं तर सोपा प्रश्न आपण म्हणू, तुम्हाला एखादा जरी पुरस्काराच्या बाबतीत जरी माहिती असेल तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकता। कुठल्या क्षेत्रात कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला होता। तर जाणून घेऊया उत्तर या प्रश्नाचं काय असेल। एका बाजूला तुम्हाला दिसत आहेत क्षेत्र त्या व्यक्तींची, दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तींची नावे ज्या क्षेत्रात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। नोबेल पारितोषिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महत्वाचा पुरस्कार, त्यावरती हा प्रश्न विचारला गेला होता। तर जाणून घेऊ उत्तर। आपण अगदी जोड्या लावूया, सुरुवातीला जोड्या जुळूया, त्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल काय उत्तर आहे। तर भौतिकशास्त्र यासाठी जॉन जे हॉफफिल्ड यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। ओके, तर येस, आता पहिल्याच जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तराकडे जाण्याची म्हणजे तुम्हाला परत बाकीच्या जोड्या जुळवण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या। तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 2 आणखीन एका ठिकाणी कुठे असतं तिथे 4 पैकी, तर आणखीन आपल्याला पुढे शोधावं लागलं असतं। इथेच उत्तर मिळून जाईल जर तुम्हाला जॉन जे हॉफफिल्ड भौतिकशास्त्र हे तिथे क्लिक झालं, विषय संपला, आपला वेळही वाचेल आणि तिथे लगेच तुम्ही उत्तर चूज करू शकता। सो बाकीच्या जोड्या तुमच्या आता लक्षात आल्या असतीलच। रसायनशास्त्र जे आहे तर डेव्हिड बेकर यांना मिळाला होता। त्यानंतर शरीर विज्ञानासाठी विक्टर एम्ब्रॉस आणि साहित्यासाठी हॅन कांग यांना हा पुरस्कार मिळाला होता।
ज्या म्हणजे दक्षिण कोरियाच्या आहेत, दुसरा नोबेल पारितोषिक पहिल्याच महिला ठरलेल्या होत्या, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एकूण या नोबेल पारितोषिक जो टॉपिक आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यासावा लागणारच आहे. येणाऱ्या काळातही त्या व्यक्तींच्या विषयीची माहिती, नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी, ज्या क्षेत्रात संशोधन केलेलं आहे त्या व्यक्तींनी, त्याबद्दलची माहिती आपल्याला नोट करणं आवश्यक आहे. त्याला अनुसरून काही प्रश्न विधानात्मक स्वरूपात असतील किंवा जोड्या लावाच्या स्वरूपात, काही वेळेला वन लाईनर स्वरूपात देखील त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणूनच तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सर्वांना इथे हे उत्तर चुकले नसेलच. पहिला दुसराही प्रश्न, दोन्ही प्रश्न आपण म्हणून एक ऍव्हरेज होते आणि त्याचे उत्तर आपल्याला येणं गरजेचंच होतं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे दुसरा प्रश्न. वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. पहा, आणखी एक टॉपिक जो महत्वाचा व्यक्तिविशेष विषयी आपण थोडंसं पाहायला गेलं, मागचे प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये निधन हा टॉपिक वरती अधिकचा भर देण्यात आलेला आहे आणि बऱ्याच व्यक्तीबद्दल मी पुढे सांगेन. मित्रांनो, जे विद्यार्थी पुढच्या एक्झामची तयारी करतायत आणि त्या परीक्षेकरिता व्यक्तिविशेष मध्ये काही व्यक्तींबद्दल या प्रश्नाकडे वळूच आपण थोडक्यात फक्त मेन्शन करतो. व्यक्तिविशेष मध्ये महत्वाचे व्यक्ती जे आहेत त्यांच्याविषयी प्रश्न निश्चितपणे विचारले जातात. त्यात निवड आणि निधन हे जे दोन महत्वाचे घटक असणार आहेत, त्यापैकीच निधनवरती 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. राज्यसेवेच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसून येत आहेत, कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेत, पूर्व परीक्षेमध्ये आपण पाहिलेला आहे. तर निधन हा टॉपिक आपल्याला तिथे मिस करून चालणार नाही, लक्षात घ्या. काही प्रसिद्ध व्यक्ती पुढील परीक्षेकरिता मी तुम्हाला आताच 3 हायलाइटेड व्यक्ती म्हणजे 3 मोस्ट प्रसिद्ध व्यक्ती जे असलेले आहेत तर त्यांच्याबद्दलही माहिती देतो. ते आपल्याला अभ्यासून जायचं आहे. नक्कीच त्यांच्याविषयीचा प्रश्न असणार आहे. त्यापैकीच एक तबलावादक, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं आपण नाव घेऊ. त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असलेले डॉक्टर मनमोहन सिंग एक आहेत. त्यानंतर नुकतंच मे महिन्यात 2025 मध्ये प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झालेलं आहे. तर जयंत नारळीकर, त्यानंतर झाकीर हुसेन आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयीचा नक्कीच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे थोडक्यात रिझल्ट गेला असेल किंवा नव्याने जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्याकरिता निधन हा टॉपिक जो अभ्यासणार आहोत आपण चालू घडामोडीमध्ये, या व्यक्तींविषयी सविस्तर अशी माहिती घ्या. कुठल्या आजारानं निधन झालं, इथपासून त्या व्यक्तींनी केलेलं महत्वपूर्ण कार्य, त्यांना मिळालेले पुरस्कार, ह्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहेत, जेणेकरून आपलं त्या प्रश्नाचं उत्तर चुकायला नको. आणि नक्कीच मित्रांनो, या 3 व्यक्तींबद्दल प्रश्न पुढील परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. तर व्यवस्थित अभ्यासून जा. पुन्हा मी रिपीट करतो, झाकीर हुसेन असतील, डॉक्टर मनमोहन सिंग किंवा डॉक्टर जयंत नारळीकर, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, या तिघांविषयीचा प्रश्न परीक्षेमध्ये निश्चितपणे अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. यानंतर तर तो जो टॉपिक म्हणजे ज्या प्रश्न आपण पाहणार होतो त्या आधीच मी तुम्हाला मेन्शन केलं, तर रतन टाटा यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्याविषयी प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यांच्याविषयीची 4 विधानं या ठिकाणी दिली होती. आणि प्रश्न असा होता, रतन टाटांना मिळालेल्या पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे आहेत, ओके, चुकीचे आहेत किंवा चुकीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं होतं. अ ब क ड 4 विधानं दिसत आहेत, पाहूया विधानं काय आहेत ती. तर पहिलं विधान बरोबर आहे का नाही ते लगेच जाणून घेऊ. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं का? तर येस, अगदी बरोबर आलं होतं. चुकीचं विधान आपल्याला निवडायचं किंवा विधाने पाहूया. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं का? तर येस, हे देखील अगदी बरोबर. थर्ड वन, त्यांना 2023 मध्ये उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं का? तर हे विधान देखील अगदी करेक्ट आहे. त्यांना पहिला उद्योगरत्न, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उद्योगरत्न पुरस्कार, महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवरती जो पुरस्कार सुरू केलेला होता, तो पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो आहे तर रतन टाटा यांनाच तो देण्यात आलेला होता. सो अ ब क बरोबर आहेत. आता चुकीचं एकमेव असेल ते ड, म्हणजेच पर्याय क्रमांक काय असणार आहे? तर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर नोबेल पारितोषिकानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं नव्हतं, ओके, लक्षात घ्यायचं आहे. पहिले विधान मात्र त्यांच्याशी रिलेटेड बरोबर असल्या कारणाने व्यक्तिविशेष मध्ये एक महत्वाचा टॉपिक, त्यातले 2 जे आपण गट पाडलेला असतो, निवड आणि निधन, त्यामध्ये निधनवरती विचारला गेलेला एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी म्हणू. नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं नव्हतं, बाकीचं मात्र त्यांच्याशी रिलेटेड विधान इथे करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 3ही प्रश्न आपण म्हणू ते व्यवस्थितच विचारले गेले होते. जिथे तुम्हाला म्हटलं की 1 ते 2 प्रश्न थोडेसे वेगळे दिसत आहेत, एकच म्हणेल मी, तो थोडासा वेगळा प्रश्न असेल, कदाचित तो आपण सोडून दिला तरी चालला असता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे त्या प्रश्नाबद्दल आन्सर शोधण्याचा प्रयत्न केला नसला तरी चालेल. तो प्रश्न कोणता? तर हा नेक्स्ट वन, म्हणजेच एकूणच 14वा प्रश्न. परत मी रिपीट करतो मित्रांनो, डी संचातील हा एकूणच 14वा प्रश्न, मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेतील, आणि एकूण आपला इथला 4था प्रश्न. तर खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या ऍथलेटिक्स कमिशनचा सदस्य नाही? ओके, एकतर आहे विचारलं नाही, त्यातलं त्यात नाही असं विचारलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका व्यक्तीचं नाव निवडायचं आहे.
तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघ जो आहे तर त्याची नुकतीच कार्यकारिणी निश्चित करण्यात आली होती आणि नव्यानेच यावर्षी त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात आपण पाहू शकतो बहादूर सिंग सागू हे जे आहेत तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती आणि त्याचबरोबर काही कार्यकारिणीचे काही सदस्य होते त्यापैकीच कोण नाही असं म्हटलेलं आहे तर ज्योतिर्मयी सिकदार ह्या आहेत, त्यानंतर सुधा सिंग, सुनीता राणी ह्या तिघी या ठिकाणी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या कमिशनचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. मात्र मनू भाकर नसल्या कारणाने या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 1. आता वरकरणी जर पाहायला गेलं तर आपण पाहतो भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची माहिती घेत असताना नव्याने नियुक्ती झालेल्या व्यक्तींविषयीची त्यामध्ये सर्वसाधारणपणे थोडीशी पार्श्वभूमी त्या भारतीय ॲथलेटिक्स महासंघाविषयीची. ओके, आणि त्यानंतर नव्याने जे कोणी अध्यक्ष निवड झाले त्यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतो किंवा सचिव वगैरे असतील त्यांच्याबद्दलची. इथे सदस्यांबद्दलचा प्रश्न विचारला गेला असल्यामुळे बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजिंग झालेलं असणार आहे. एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आपण इथे उपस्थित केला गेला असल्यामुळे तुम्हाला म्हणजे सदस्य आता लक्षात ठेवावे लागतील का इथून पुढं तसाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हा जो प्रश्न आहे म्हणून मी थोडंसं आपण स्किप केला असला तरी चालेल, म्हणजे आपल्याला बाकीचे प्रश्न जे आहेत व्यवस्थित होती. फक्त हा एकमेव प्रश्न आहे की थोडासा आपल्याला संभ्रमात टाकू शकतो. ओके, तर थोडंफार ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे तर त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असेल कदाचित, तर ते बरोबर असेल. तर पर्याय क्रमांक 1 मनू भाकर या प्रश्नाचं योग्य उत्तर. नेक्स्ट वन पाहूया आपण. पुढील प्रश्न 5वा प्रश्न. युथसॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे असा प्रश्न होता. तर कोणत्या देशासोबत 92 किलो वजन असलेलं युथसॅट जो आहे तर हा जो युथसॅट उपक्रम आहे म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पदवीधर असतील किंवा पदव्युत्तर असतील त्या विद्यार्थ्यांकरिता म्हणजे या युथसॅटची त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती आणि ते कोणत्या देशासोबतचं संयुक्त उपग्रह आहे असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. तर पर्याय क्रमांक 4 भारत आणि रशिया या 2 देशांचा या युथसॅट हा उपग्रह आहे, संयुक्त उपग्रह मिशन आहे दोन्ही देशांच्या दरम्यान. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला पाहायचं आहे की त्या ठिकाणी प्रमुख आता बरेच आणखी एक प्रश्न अपेक्षित आहे. नव्याने जे आता आपण पाहतोय नियुक्ती झालेल्या आहेत काही राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा चर्चेत असणारे, त्याचबरोबर पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली असेल नव्याने आता वर्षभरातल्या त्यांच्याबद्दलची माहिती घेत असताना त्यांचा पक्ष कोणता आहे हे आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. त्यावरती प्रश्न विचारला जातोच आणि त्यापैकीच हा एक प्रश्न आपल्याला त्या धाटणीचा इथे म्हणू शकतो आपण. तर घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे ते सदस्य आहेत अशा प्रकारचा प्रश्न होता. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. ओके, NDC या पक्षाचे ते आहेत. ओके, कोणत्या म्हणजे पक्षाचे सदस्य आहेत ते विचारला गेलं तर राजकीय पक्ष त्यांचा विचारला गेला होता. कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात किंवा सदस्य कोणत्या पक्षाचे आहेत वगैरे हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आणखी एक वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल आपल्याला पुढे परीक्षेमध्ये. पहा, लेटेस्ट नियुक्त झालेल्या जे भारतासोबतचे ज्या देशांचे चांगले संबंधही आहेत येणाऱ्या काळामध्ये किंवा जे काही राष्ट्र आहेत जे चर्चेत असतात साधारण त्यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत, जसं की कॅनडाचे असतील पंतप्रधान किंवा फ्रान्सचे अध्यक्ष असतील. त्यानंतर तिथे आपण पाहतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड झालेली होती. त्यानंतर इंडोनेशियाचे देखील मागच्या वर्षी निवड झालेली आहे. तर एका बाजूला त्यांची नावे किंवा त्यांच्या राजकीय पक्षांची नावे असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष असतील वा पंतप्रधान यांच्याबद्दलची माहिती घेत असताना त्यांच्या पक्षाचं नाव आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर येस, पुन्हा एकदा पहा व्यक्तिविशेष मध्ये आणखी एक दुसरा प्रश्न रतन टाटा यांच्यानंतर स्वामीनाथन यांच्याविषयीचा. मला वाटतं राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेत हा प्रश्न विचारला गेलेला होता स्वामीनाथन यांच्याविषयीचा. तर निधन हा टॉपिक एक महत्वाचा असेल. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला दिसतायतच मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये, म्हणून आपल्याला या व्यक्तिविशेष मध्ये निवड आणि निधनकडे व्यवस्थित बारकाईनं पाहायचं आहे. त्यात प्रामुख्याने महत्वाच्या व्यक्तींच्या निधनाबद्दल मात्र व्यवस्थित नोट करायचं आहे. ओके, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणेच आणखीन लक्षात असू द्या डॉक्टर मनमोहन सिंग, त्यानंतर झाकीर हुसेन आणि प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याविषयीचे प्रश्न अपेक्षित आहेत. त्याचबरोबर लेटेस्ट मध्ये मारुती चितमपल्ली यांचंही नुकतंच निधन झालेलं होतं जून महिन्यामध्ये, ते एक आहे त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. पुढे लक्षात घ्या. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला तयार राहायचं ते सांगतोय त्याविषयीचा प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाईल. यानंतर पाहूया 7वा प्रश्न आणि एकूणच डी संचातील 17वा प्रश्न. MS स्वामीनाथन यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. ओके, एकच विधान आपल्याला जे आहे त्यांच्याशी रिलेटेड दिलेलं ते चुकीचं जे असेल ते निवडायचं आहे. जे कोणतं विधान इथे करेक्ट नाहीये पाहूया. 1971 मध्ये रमन मॅग्सेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं का? तर यस, हे खरं आहे. ओके, खरं नाही कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर सेकंड वन, त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख पद भूषवलं. यस, हे अगदी करेक्ट आहे. नेक्स्ट वन, तिसरं विधान, त्यांना 2004 मध्ये
राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. यस, हे देखील बरोबर आहे. त्यांच्याशी रिलेटेड तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. तर खरं काय नाहीये, तर जागतिक अन्न पुरस्कार फक्त एका इयरचा फरक आहे. आपण म्हणजे वर्क करणे अभ्यासात असताना 87 88 असं वाचून पुढे गेलं असं तर त्याच दरम्यानचं असू शकतं. 88 असं आपल्याला बरेच जण वाटतं. मात्र इथे फक्त एकच करेक्शन आहे, तर 88 नाही तर 1987. ओके, म्हणजे एकदम बारीक आपण म्हणू त्या ठिकाणी आपण नोट करणं गरजेचं होतं. तर त्यांना 1987 या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. येस, पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर. ओके, हे विधान खरे आहेत, त्यामुळे चुकीचं जे विधान विचारलं गेलं होतं आपल्याला किंवा खरं नाहीये ते, तर पर्याय क्रमांक 4 1987 या वर्षी त्यांना जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट वन, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन हे ऍप लॉन्च केलेलं आहे? नो युअर मेडिसिन, तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी वाडा, त्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा. ओके, हे आपल्याला माहिती असणारच आहे. तर याबद्दलचा प्रश्न होता, तर कोणी लॉन्च केलं होतं? तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं हे ऍप लॉन्च केलं होतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न. सीव्हिजिल ऍप बद्दल हा प्रश्न विचारला गेला होता, म्हणजे डायरेक्ट उत्तराकडे आलेला आहे. प्रश्न आधी वाचू आपण. खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ऍपच्या साहाय्याने नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादांच्या भंगासंबंधित तक्रार दाखल करू शकतात? तर पर्याय क्रमांक 3 सीव्हिजिल बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, तर निवडणुकीच्या काळामध्ये जे काही म्हणजे निवडणूक पारदर्शकतेपणे पार पडावी, त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात गैरप्रकार जर काही घडत असतील त्यावरती लक्ष ठेवून तो फोटो काढून आपण या सीव्हिजिल ऍप वरती तिथे मेन्शन करू शकतो. याकरिता हे ऍप त्या ठिकाणी सुरू करण्यात म्हणजे आलेलं होतं. म्हणजे हे ऍप जे आहे निवडणूक आयोगाच्या वतीने म्हणजे विकसित केलेल्या, म्हणजे इथे विचारलं गेलं होतं. यस, तर कोणत्या ऍपच्या सहाय्याने? ओके, कोणत्या ऍपच्या सहाय्याने? तर ते सीव्हिजिल ऍपच्या सहाय्याने, जी माहिती आता मागाशी मेन्शन केली त्याच्याशी रिलेटेड असलेली. पर्याय क्रमांक 3 सीव्हिजिल ऍप हे उत्तर अगदी बरोबर आहे. 19वा प्रश्न डी संचातील आणि आपला 19 इथला 9वा प्रश्न. यानंतर जाणून घेऊ शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे सर्वसाधारण ऍव्हरेज जर पाहायला गेलं तर एक प्रश्न जो तुम्हाला मेन्शन केला होता, 4था प्रश्न मे बी, तर त्या प्रश्नाबद्दलची माहिती आपल्याला कदाचित नसावी, त्यामुळे तो स्किप केला तरी चालला असता. मात्र 9 प्रश्न जी होती ती उत्तर देण्यासारखी होती आणि त्यामुळे आपल्याला या टॉपिक म्हणजे या विषयामध्ये अधिकचे गुण मिळवण्यामध्ये काही जास्त गुण मिळवण्यासाठी अडचण नसावी असा एक या ठिकाणी आपला म्हणजे गेस म्हणून आपण असं आहे. तर 10वा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने निवडा, असा प्रश्न होता. वारंवार आपण आपल्या, तुम्ही जर पाहिलं वेबसाईटवरती देखील द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ह्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसून येईल, किंवा बऱ्याचदा आपण युट्यूबवरती देखील काही महत्वाचे दिनविशेष मेन्शन करीत असतो. त्याबद्दलची माहिती, पार्श्वभूमी, थीम सहित आपण ते मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल एक आपल्याला नोट करायचं आहे, दुर्लक्षून चालणार नाही. कंबाईन ग्रुप सीच्या म्हणजे परीक्षेमध्ये देखील एक सरळ प्रश्न विचारला गेला होता दिनविशेषवरती, अगदी सोपा, तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकलेला होता. राष्ट्रीय मतदार दिन अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. म्हणजे दिनविशेष हा घटक जो आहे, टॉपिक जो आहे, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष चालणार नाही, लक्षात घ्या. मागच्या काही प्रश्नपत्रिका त्याबद्दलचे प्रश्न आपल्याला दिसून येत नाहीत, मात्र आपण त्याला तितकंसं गांभीर्याने घेत नाहीये, परंतु वर्षभरातला काही महत्वाच्या दिनविशेष आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यापैकीच म्हणून आपण हा एक महत्वाचा प्रश्न दिनविशेषवरती विचारला गेला होता आणि तोही आपल्या नोट्सच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतोय. आणि जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर काय आणि प्रश्न नेमका काय आहे. तर जे 3 विधानं दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला योग्य असलेलं विधान या ठिकाणी निवडायचं आहे. तर पाहूया विधानं काय आहेत. दिनविशेष. आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिल 2024 रोजी त्या ठिकाणी साजरा केला असं त्या म्हटलेलं आहे. तर होमिओपॅथी दिन 10 एप्रिल तो साजरा केला जातो दिनविशेष मध्ये, हे अगदी बरोबर आहे. योग्य विधान निवडायचं आहे. यानंतर 10व्या म्हणजेच काय 2000, तर त्याची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग ही होती का? तर नाही, हे लक्षात घ्या. तर स्वतःसाठी योग, योग जे थीम आहे ती मेन्शन करेल मी, योग स्वतःसाठी आणि समाजासाठी, शॉर्ट मध्ये ते लिहिल मी, योग स्वतःसाठी आणि समाजासाठी अशा स्वरूपाची थीम त्या ठिकाणी या 2024च्या म्हणजेच 10व्या आंतरराष्ट्रीय दिनाची तिथे निश्चित करण्यात आली होती. राष्ट्र निर्मितीसाठी योग ही नव्हती. ओके, हे विधान मात्र या ठिकाणी आपल्याला चुकीचं असल्याचं दिसतं. वळूया आपण नेक्स्ट विधानाकडे.
आयुष मंत्रालयाने 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला? तर यस, हे देखील बरोबर आहे. आता तुमच्या म्हणजे एव्हाना उत्तर लक्षात आलं असेल. अ आणि क ही दोन विधानं या ठिकाणी बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 अ आणि क. दुसरं विधान चुकीचं होतं, ज्याला आपण दुरुस्त करून घेतलं. थीम जी आहे ती चुकीची मेन्शन केली गेली होती. थीम जी योग स्वतःसाठी आणि समाजासाठी अशा स्वरूपाची थीम त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली होती 2024 म्हणजेच 10व्या योग दिनाची. ओके, तर अशा स्वरूपाचा दिनविशेष देखील आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे आगामी काळात परीक्षांची तयारी करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा भाग असेल. त्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. दिनविशेष हे आपल्याला वर्षभरातल्या व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. थीम सहित पार्श्वभूमी असेल किंवा त्या दिनाचं काही विशेष असं वैशिष्ट्य असेल किंवा कुठल्या प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने किंवा भारताच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरती तो दिवस काही वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असेल किंवा एखाद्या दिवसाला 50 वर्षे 75 वर्षे पूर्ण होत असतील तर त्याला अनुसरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर अशा पद्धतीने 10 प्रश्न होते. तर या 10 प्रश्नांच्या पैकी एक प्रश्न जर सोडला तर मी 9 प्रश्न असे म्हणेन की तिथे आपल्याला ओके असं म्हणू शकतो आपण, जे आपण सोडवू शकतो अशा धाटणीचे त्या ठिकाणी प्रश्न होते. आणि या व्यवस्थित जर ज्यांनी कोणी वर्षभरातल्या चालू घडामोडींचा अभ्यास केलेला असेल तर त्यातनं आपण या प्रश्नांची उत्तर तिथे व्यवस्थित देऊ शकतो. तर मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने थोडक्यात कंबाईन ग्रुप बी 29 जून रोजी जो पेपर झालेला होता, तर कंबाईन ग्रुप बी चा मुख्य परीक्षेचा त्यातील काही चालू घडामोडी या विषयाचे संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहोत. तर या चॅनलशी, युट्यूब चॅनलशी आपल्या जोडत राहा आणि अधिक करंट अफेअर्स या ठिकाणी आपले मेन्शन केले जातीलच. त्याचबरोबर वेबसाईटवरती देखील अनेक न्यूज तुम्हाला मिळतील, जेणेकरून आगामी काळात येणाऱ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या घडामोडींच्या आधारावरती अधिकचे गुण आपल्याला मिळवता येतील. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. भेटूया पुढच्या सेशनमध्ये अधिक माहितीसह. थँक्यू सो मच. थांबूया इथेच. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर and subscribe our channel. The Officer, your personal mentor.